वसा जनसेवेचा. बुलढाणा शहराच्या प्रवेशद्वारावरील कचऱ्याचा प्रश्न अद्याप धगधगत असतानाच आता माडविहीर परिसरातील प्रस्तावित कचरा डेपोवरून नवा संघर्ष पेटला आहे. नगरपालिकेच्या सुधारित धोरणानुसार हनवतखेड येथील कचरा डेपो माडविहीर परिसरात हलवण्यात आल्याचे समजताच ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी थेट कचरा गाड्यांचा मार्ग रोखत प्रशासनाच्या निर्णयाला कडाडून विरोध केला. माडविहीर परिसरातील जागा कचरा डेपोसाठी हस्तांतरित करताना नगरपालिका प्रशासनाने ग्रामपंचायतीचा ठराव घेतला नाही. तसेच स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांची पूर्वसंमतीही घेण्यात आली नसल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे. गावाच्या आरोग्याशी आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेशी संबंधित एवढा मोठा निर्णय कोणाला विश्वासात न घेता कसा करण्यात आला, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. प्रस्तावित कचरा डेपोमुळे परिसरात दुर्गंधी, माशा, डास आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. कचऱ्यामुळे रानडुक्कर, अस्वलांसह अन्य वन्य प्राणी आकर्षित झाल्यास लगतच्या शेतांमध्ये काम करणारे शेतकरी व शेतमजूर यांच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. शेती, पिके, भूजल आणि सार्वजनिक आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामाची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही ग्रामस्थांनी प्रशासनाला विचारला. कचरा डेपो तातडीने हटवण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वीच देण्यात आले आहे. मात्र ठोस कार्यवाही होत नसल्याने अखेर ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावे लागले. कचरा गाड्या अडवून त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला, आमच्या संमतीशिवाय महाडविहीरच्या भूमीवर कचऱ्याचा डोंगर उभा राहू देणार नाही. बुलढाण्यातील कचरा प्रकरण आता अक्षरशः पेटले असून माडविहीर ग्रामस्थांचा हा एल्गार प्रशासन मान्य करणार की संघर्ष आणखी तीव्र होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. याच्यासाठी अडवल्या की जसं इथे कचरा इथे टाकून येईल, त्याच्यानंतर आसोलं, डुकर, बिबटे हे सगळे जनावर इथे येतील. इथं आमच्या शेत्या पिकाचं ते सगळं हेच झालं त्याच्यावाला. पण इथं जसं जनावर येतील तर इथं मग वावरात यावं कसं? आताच सध्या येऊ राहिले इथं टाकेले जागीच. मजूर बी सध्या कामाला येऊन नाही राहिलं. स्वतः आम्हाला शेत्या येत नाही, आमच्या जागी शेत्या यायला लागूनच शेती आमच्या. सादर जागा ही नगरपालिकेने हस्तगीत केल्या करताना आमच्या ग्रामपंचायत ठराव, मायवी ग्रामपंचायतचा ठरावाला विरोध असतानाही आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांची पूर्व संमती न घेता इथं डम्पिंग साठी जागा घेतलेली आहे. आमचा तीव्र विरोध असून यांना आम्ही कलेक्टर ऑफिसला बद्दल कंप्लेंट दिली असून तरी आता इथे जागा नसून कोणती व्यवस्था नसतानाही इथे आलेल्या गाड्या वगैरे आलेल्या कचरा वगैरे टाकत आहेत. इथं पूर्ण आजूबाजूच्या शेताला त्याचा त्रास होत आहे. इथे कोणतीही सुविधा नसून किंवा याचा कचरा विल्हेवाट कशी करावं, काय काय इथे कोणते साधन सुविधा नसताना यांनी इथं मोकाटपणे कचरा टाकत आहेत. याचा त्रास आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आम्हाला होत आहे. हा इथं आमचा इथं डम्पिंग ग्राउंड होऊ नये म्हणून आमचा हा तीव्र विरोध आहे. या डम्पिंग ग्राउंड मुळे जागून असलेल्या फॉरेस्टच्या विभागालाही त्रास होणार आहे. परत इथं पलटक धरणामध्ये इथून पाणी जाणार आहे. या कचऱ्यावर भविष्यात जर पाणी पडून जर नदी वाटे जर पलटक धरणामध्ये गेलं तर भविष्यामध्ये त्या धरणाचाही धोका निर्माण होणार नागरिकांवर. घेतलेली आहे त्यांनी, त्यांना ठराव विरोधात दिलेला आहे. त्यांच्या तुम्ही निवेदन वगैरे दिलेले आहे? हो, आम्ही निवेदन दिलेले कलेक्टर साहेबांनी. आपली काही सहमत घेतली? आमचा इथं आम्हाला काही विचारपूस झाली नाही, काही नाही. आम्ही इथं टाकू देत नाही. आमचा याला विरोध आहे. जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा.